आमच्याच गल्लीत आहे. ह्यानी रेखा अंगणवाडी चालवतात. आणि कसं काय दिसलं सांगा हो? नाही, हॉल पडल्यात ना खाली हात आला आणि दिसला अचानक. ह्यांच्या घरात लहान लहान मुलं आहेत, छोटी छोटी. आणि असं बघू शकता बेडरूम आहे त्यांची. आणि इथं बरोबर साप आहे. ह्याच्या कम्प्युटर आहे त्याच्या खाली आहे. मीच असं पकडेन आता. ह्याच्या खाली बरोबर साप आहे. आणि फार सुंदर फार शांत स्वभावाचा साप आहे मित्रांनो. हा बघा, याला शो साठी पाळला तरी चालतंय. हा हा घाबरे नका. शो साठी पाळला तरी चालतंय. असा एवढा शांत स्वभावाचा नानेटी जातीचा साप आहे. विषारी असतंय, काय धोका नाही याच्यापासून. आणि ह्याला विषारी का समजलं जातंय चुकून, कारण ह्याच्या मानेच्या खाली बघा पिवळा असं कलर आहे. त्यामुळे मग विष आहे काय असं वाटतंय लोकांना. तर नाही, हा बिनविषारी नानेटी जातीचा साप आहे. ह्याला मारला तर पश्चाताप होईल एवढा शांत स्वभावाचा साप असतोय. त्यामुळे असे काही काही साप सुद्धा मग मारले जातात गैरसमजामुळे घाबरून. आता यांच्या घरात लहान मुलं आहेत म्हणा, जुळी येत नाही, छोटी छोटी लहान मुलं येणार होती ती तेवढ्या दिसला तिला. त्यांना इथं झोपवतात त्यांना आणि बरोबर तिथंच त्यांना साप दिसून आला. अशा आता हा बिनविषारी आहे, ठीक आहे. विषारी सुद्धा सापांची पिल्ली आता जास्तीत जास्त पिल्ली बाहेर येतात. हा तर साप पिल्लू नाही, हा अडल्ट साप आहे. या जातीमध्ये सापाची साईज एवढीच असते, पण छोटी छोटी पिल्ली सुद्धा बाहेर आलेत. त्यामुळे पावसाळ्यात सांभाळून राहायला पाहिजेत. विषारी सापांची सुद्धा पिल्ली येऊ शकतात. आता कारण एवढं आता आरसीसी घर आहे यांचं, आतपर्यंत साप येते म्हणजे बघा कुठं कुठं येतात साप. त्यामुळे फार लक्ष देऊन फार आपण अलर्ट राहायला पाहिजे पावसाळ्यात जास्त करून. आणि साप चावण्याच्या घटना जास्त करून पावसाळ्यातच राहतात. ठीक आहे, धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.